आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याचा उल्लेख केला की अंगावर काटा उभा राहतो आणि काही लोक तर ह्या त्रासातून जात असतात. अशा वेळी काय करावं ते कळत नाही. आणि तो त्रास म्हणजे 52 चेड्यांचा. 52 चेडे खरंच असतात? की ही एक मात्र कल्पना आहे. नमस्कार मित्रांनो, दत्तात्रेय स्पिरिच्युअल ज्ञान चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मी पुन्हा एकदा एका नवीन विषयाची माहिती देणार आहे. कल्पना करा, अंधारलेल्या खोलीत एकटे बसला आहात. अचानक दिवा मंद होतो, खिडकी आपोआप बंद होते आणि एखादी थंड हवा आपल्या गळ्याभोवती फिरते. हा काही चोर दरोडेखोर नाही, तर हा चेडा असू शकतो. किंवा एखादं हसते खेळते घरातील वातावरण जेव्हा बिघडू लागते तेव्हा त्या पाठीमागे नक्कीच काहीतरी कारण असतं. मुळात विनाकारण एका झाडाचे पान सुद्धा हलू शकत नाही. मग विचार करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे सर्व प्रकार समजतील. चला, आज आपण पूर्ण विस्तारानं, शांत मनानं आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून समजून घेऊया चेडा म्हणजे नेमके काय, तो कसा निर्माण होतो, 52 प्रकार कोणते, तांत्रिक लोक त्यांचा वापर कसा करतात आणि सर्वात महत्वाचे या शक्तींपासून स्वतःला कसे वाचवावे आणि त्यांच्यावर विजय कसा मिळवावा. पहिले चेडा म्हणजे काय ते पाहणे गरजेचे आहे. लोककथांमध्ये चेडा हा शब्द खोडकर, त्रास देणारा, कधी भयंकर आणि कधी मदत करणारा आत्मा म्हणून ओळखला जातो. हे आत्मे या पृथ्वीवर अडकलेले असतात, कारण आत्मे म्हणजे एक प्रकारची वासना, अपूर्ण इच्छा राहिलेल्या. अकाली मृत्यू म्हणजे अपघात, हत्या, आत्महत्या, चुकीचे अंत्यसंस्कार किंवा एखाद्या तांत्रिकाने जाणून बुजून बांधलेले. महाराष्ट्र, गोवा, कोकण आणि कर्नाटकात आजही अनेक गावांमध्ये लोक सांगतात घरात चेडा शिरला आहे. मग ते देवऋषी, ओझे किंवा मांत्रिकाकडे धाव घेतात. प्राचीन तांत्रिक परंपरेत षटकर्मे नावाची 6 मुख्य क्रिया आहेत, ज्यात चेड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. 1. शांतिकर्म, शांतीसाठी. 2. वशीकरण, एखाद्याला वश करण्यासाठी, चुडैल किंवा डाकिनी. 3. स्तंभन, काम थांबवण्यासाठी, वेताळ किंवा प्रेत. 4. मोहन, मन मोहित करण्यासाठी, यक्षिणी किंवा मोहिनी. 5. उच्चाटन, शत्रूला दूर करण्यासाठी. 6. मारण, सर्वात भयंकर नाशासाठी, भैरव, भूत किंवा शाकिनी. चेडा हा शस्त्रासारखा आहे. योग्य हातात असला तर तो रक्षण करतो, आणि चुकीच्या हातात गेला किंवा त्याचे भोग वेळेवर दिले नाही तर तो स्वतःच मालकाला मारतो. पण इथे एक लक्षात घ्या, वाईट सवयींचाही वापर केला जातो. ते मुख्य छेडण्याचे अर्थात चेड्यांचे प्रकार म्हणजे त्याचे मुख. जसं एकमुखी ते 7 मुखी चेडा, आणि 7 मुखी चेड्यांचा अधिकार धावजी पाटील बुवांकडे आहे, आणि सर्वात जास्त रावणाकडे आहे. जसं की 1. काम, इच्छा, अतिशय इच्छा, वासना, ज्यामुळे मनुष्य चुकीचे निर्णय घेतो. 2. क्रोध, राग, अतिरागामुळे विवेक नष्ट होतो. 3. लोभ, लालसा, सत्तेची आणि संपत्तीची अति लालसा. 4. मोह, आसक्ती, अतिशय आसक्तीमुळे सत्य दिसेनासं होतं. 5. मद, मी श्रेष्ठ आहे हा गर्व. 6. मत्सर, हेवा, इतरांच्या यशावरून जळणे. 7. मन, मनाची चंचलता आणि अस्थिरता. 8. बुद्धी, प्रचंड बुद्धिमत्ता, रावण अत्यंत ज्ञानी होता. 9. चित्त, भावना आणि अंतर्मन. 10. अहंकार. ह्या सर्व सवयी आणि षटकर्मे मिळून एक चेडा तयार केला जातो. त्यासाठी मंत्र, तंत्र आणि यंत्र ह्याचा वापर होतो. आता ह्यामध्ये भूतांचे 7 प्रमुख गट आहेत. लोककथानुसार एकूण 52 प्रकारचे चेडे आहेत, पण ते मुख्यतः 7 गटात विभागले जातात. 1. घरगुती चेडे गृहभूत, मुळा चेडा, चाळाभूत, स्वप्नभूत, रोगकारक आत्मा. 2. जंगलातील व डोंगरी चेडे वनभूत, वृक्षभूत, पिशाच, पिशाचिनी, कालभूत. 3. स्मशानी चेडे, सर्वात शक्तिशाली वेताळ, भैरवभूत,
प्रेत, शवभूत, शिखंडीभूत, स्मशानी डाकिनी. 4. स्त्री आत्मेत चुडैल किंवा हडळ, डाकिनी, शाकिनी, यक्षिणी, मोहिनी, भैरवी. 5. तांत्रिक आत्मे, मंत्रिक आत्मा, साधकभूत, यज्ञभूत, शक्तिभूत. 6. पाण्याचे चेडे जळभूत, नदीभूत, विहिरीचा भूत, तलावभूत, जलडाकिनी. 7. विशेष चेडे, यक्ष, राक्षस, असुरात्मा, भ्रमकारी आत्मा. या सर्व गटांमध्ये मिळून 52 प्रकार पूर्ण होतात. काही फक्त घाबरवतात, काही आजार देतात, तर काही तांत्रिक साधनेत प्रचंड शक्ती देतात. मित्रांनो, आता तुम्हाला चेडा हा प्रकार नक्की समजला असेल. तर मनापासून श्री दत्त लिहून व्यक्त व्हा. घरात अचानक वाईट वास येणे, रात्री दम घुटल्यासारखे होणे, सतत आजारी पडणं, भांडणे, नुकसान, मुलांना भूतांचे भास, जनावरे अचानक मरणे, वाहन असेल तर वारंवार खराब होणे, घरात वारंवार एकच परिस्थिती येते. असं होत असल्यास लगेच विश्वासू गुरु किंवा एखाद्या जाणकाराकडे जाणे उत्तम. आणि शक्य नसल्यास त्यासाठी घरच्या घरी संरक्षणाचे आध्यात्मिक उपाय ही करू शकता. पण अट एवढीच आहे की पूर्ण सात्विक आहार, शुद्धता ठेवून आचरण आणि कोणताही नशापाणी करायचं नाही, हे नियम पाळून तुम्ही नित्य हनुमान चालिसा, दुर्गा सप्तशती किंवा गायत्री मंत्र, तसेच तुळशीचे रोप घरात लावणं, लिंबू मिरची मुख्य दरवाजावर लावणं, पिवळी मोहरी, काळे तीळ ह्यानं नजर काढत राहणं, गुरुमंत्र आणि कवच, मन शुद्ध ठेवणे, हे सर्वात मोठे संरक्षण आहे. ह्याप्रमाणे काही त्रास कमी होईल. मित्रांनो, 52 चेडे ही केवळ भयाची गोष्ट नाही. ही भारतीय लोकमानसातील भय, श्रद्धा, अध्यात्म आणि तंत्रमंत्र यांचा अद्भुत संगम आहे. पण इथे घाबरण्याचं कारण नाही. दत्त सेवा करा आणि असल्या भयातून मुक्त व्हा. दत्त कृपेने जो अनुभव मी तुम्हाला सांगितलाय तो खूप सूक्ष्म आहे आणि हे कोणीही सांगत नाही. दत्तात्रेय स्पिरिच्युअल ज्ञान या चॅनलवर तुम्हाला अशा आध्यात्मिक, तांत्रिक आणि लोककथांच्या गहन विषयांवर सखोल माहिती मिळेल. ज्या लोकांना खरा आध्यात्मिक ज्ञान हवंय, ज्यांना भूत प्रेत, तंत्रमंत्र आणि आत्मशक्ती यांचे खरे रहस्य जाणून घ्यायचे, त्यांनी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कारण या प्रवासात आपल्याला फक्त एकमेकांची साथ हवीय, ज्ञान हवंय आणि दत्तात्रेयांच्या कृपेनं मार्गदर्शन हवे. मित्रांनो, अशाच नवीन माहितीसह पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. जर तुम्हाला तुमच्या गावातील, कुटुंबातील चेड्यांचा खरा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये अवश्य लिहा. धन्यवाद. जय हनुमान. अवधूत चिंतन, गुरुदेव श्री दत्त.